नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो, पुन्हा एकदा एडुकोस बाय शिवराज या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मगाशीच एक व्हिडिओ टाकला होता आपण की जिल्हा परिषद भरती 2023 ही आउट झालेली आहे आणि त्यासंबंधीचे खास करून सिलेबस बुद्धिमत्ता चाचणी, गणित असेल आणि जनरल नॉलेज ज्याला सामान्य विज्ञान आपण असंही म्हणू शकतो त्यासंबंधीचे आपण व्हिडिओ ही तुमची तयारी करण्याच्या हिशोबाने म्हणा किंवा तुमची तयारी चांगल्या पद्धतीनं व्हायला हवी या पद्धतीने म्हणा आपण त्यासंबंधीचे व्हिडिओ हे टाकणार आहोत. त्याच अनुषंगानं त्याच कडेतला आता दुसरा एक व्हिडिओ आपण आता घेऊन आलो आहे. तशा पद्धतीने जिल्हा परिषद भरती 2023चा सामान्यतः सिलेबस हा तुमच्या लक्षात आलेलाच असेल. 4 विषय आपल्याला दाखवलेले आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान असेल आणि सोबतच बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित हे 4 विषय सामान्यतः त्या ठिकाणी त्यांनी दर्शवलेले आहेत. परंतु हे 4 विषय जेव्हा आपण बघतो त्यावेळेस बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणितमध्ये नेमका कुठला टॉपिक कव्हर होणार आहे, सोबतच सामान्य विज्ञानमध्ये नेमके कुठले टॉपिक यावेळेस येण्याची शक्यता आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. आता जिल्हा परिषद भरतीचा सिलेबस पूर्ण बघायच्या अगोदर 2 गोष्टी या ठिकाणी क्लिअर कराव्याशा वाटतात की ही भरती जी आहे ती IBPS कंडक्ट करणार आहे. आतापर्यंतच्या ज्या भरत्या आपण बघितल्या होत्या, खास करून तलाठी भरती असेल, ही TCS ती कंडक्ट केलेली होती. परंतु IBPS आणि TCSमध्ये काय फरक असेल तर तो आपण बघून घेऊया. तर TCS जो आहे तोचा जनरल जो बेस असतो, त्याचा जो फोकस असतो हा मॅथमॅटिक्सवरती जास्त असतो. तर IBPSचा हा फोकस जो असतो तो हा असतो जनरली तुमचा बुद्धिमत्ता चाचणी आणि रिझनिंगवरती. आणि त्याचमुळे रिझनिंगचे जास्त टॉपिक हे आपल्याला जेव्हा IBPS एक्झाम कंडक्ट करतात त्यावेळेस तुम्हाला त्यावरती हा असणं गरजेचं असतो. बुद्धिमत्ता चाचणी जेव्हा हा टॉपिक IBPS कंडक्ट करेल तर IBPSची आणखीन एक विशेषता आपण या ठिकाणी म्हणू शकतो ती म्हणजे IBPS ही लेंदी क्वेश्चन्सवरती त्याचा जास्त भर दिलेला असतो. म्हणजे काय असतं की मोठी मोठी वाक्य असतात, त्यामुळे काय होतं वाक्य सोपी असतात परंतु प्रश्न निर्माण होतो तो तुमचा टाईममध्ये, कारण की टाईम कन्झ्युमिंग असतं, जास्त वाचावं लागतं आणि जास्त वाचता कॉन्सन्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन करावं लागतं, कारण की त्यामध्ये लक्ष डायवर्ट होऊन तुमची ॲक्युरसी ही कमी होण्याची शक्यता असते, अटेम्प्ट जी आहे ते कमी होण्याची शक्यता असते. तर त्याच अनुषंगानं आपण आपली व्हिडिओ सिरीज जी आहे प्रश्नांची बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि सामान्य विज्ञान किंवा जनरल नॉलेज असेल यांच्यासंबंधीची बनवणार आहोत. तर प्लीज आमच्या चॅनलसोबत ट्यून राहा, जेणेकरून जर तुम्हाला या भरतीमध्ये काहीतरी स्वतःसाठी मिळवायचं असेल तर नक्की मिळवू. तर चला कुठलाही वेळ न घालवता सुरू करू. आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कुठले टॉपिक होऊ शकतील तर बघा, सामान्यतः हे 15 ते 16 टॉपिक्स आहेत जे तुमच्यासमोर आहेत. आता IBPS जेव्हा तुमची परीक्षा घेते असं कळल्यावर ती IBPSचे काही जे फेवरेट टॉपिक असतात, आवडते टॉपिक्स असतात, त्याच्यावरती या ठिकाणी तुमचा फोकस असेल आणि तो असायलाही पाहिजे. आता मीही बँक ऑफिसर असल्यामुळे याच प्रोसेसमधून बाहेर गेलेलो आहे, त्यामुळे IBPSच्या एक्झाम्स ह्या बँकांची एक्झाम जनरली IBPSच कंडक्ट करतात हे तुमच्या लक्षात किंबहुना आलं असेल. किंवा जे पदवीधर विद्यार्थी असतील ज्यांनी हे फॉर्म भरले असतील आणि ज्यांनी बँकिंगची तयारी करणं चालू असेल किंवा बँकेची एक्झाम ही दिलेली असेल त्यांना असं नक्कीच लक्षात आलं असेल की IBPSचा मुख्यतः भर हा रिझनिंगवरती असतो आणि त्यांचे प्रश्न हे काही आवडीचे प्रश्न असतात ते या ठिकाणी आपण बघूया. जसे बघा पझल हा बुद्धिमत्ता चाचणीमधला IBPSचा आवडतीचा प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंट आपण म्हणू शकतो. सिलॉजिझम हा एक पुन्हा प्रश्न. डाटा सफिशियन्सी, कोडिंग, डिकोडिंग हे जे काही असे टॉपिक आहेत जे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये IBPSचे हे आवडते प्रश्न असतात. तर बघा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला असेल म्हणजे बैठक व्यवस्था आपल्याला दिली असेल त्या पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत. पझलमध्ये सुद्धा काही प्रश्न असतील, जसे 4 मित्र आहेत, 4 मित्र कोण्या गावाला जातात, सोबत कुठली गाडी ती घेऊन जातात, या पद्धतीचे पझलची प्रश्न असतात. पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हे 2 असे टॉपिक आहेत ज्यामध्ये तुम्हाला 3 किंवा 4 प्रश्न हे त्या एकाच टॉपिकवरती एकाच पझलवरती येऊ शकतात. म्हणजे 4-5 प्रश्नांचा हा टॉपिक या ठिकाणी होऊ शकतो. आता रिझनिंग आणि बुद्धिमत्ता चाचणी सोबतच अंकगणित याला कंबाईनमध्ये या परीक्षेमध्ये 25 गुण हे दिलेले आहेत, त्यामुळे निश्चितच 15 ते 16 मार्क तुम्हाला रिझनिंगचे या ठिकाणी कव्हर करायला लागतील. आणि त्या हिशोबाने जर बघितलं 15 ते 16 मार्काचं जर वेटेज आपण बुद्धिमत्ता चाचणी किंवा रिझनिंगला बघितलं तर जवळजवळ सिटिंग अरेंजमेंटला 3 प्रश्न किंवा पझलला 3 प्रश्न असे मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतील. सोबत सिरीज हा एक पुन्हा टॉपिक आवडीचा बुद्धिमत्ता चाचणीमधला IBPSचा. त्याच्यामध्ये नंतर बघा आहे इनपुट आउटपुट असेल, ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध असतील आणि नॉन व्हर्बल रिझनिंगवरती IBPSचा हा खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला असतो. त्यामुळे डायग्राम्स म्हणजे मिरर इमेज असेल, वॉटर इमेज असेल, या पद्धतीच्या डायग्राम्स असतील किंवा मिसिंग डायग्राम असेल, डायग्राम दिलेले असतील, त्याचा पॅटर्न ओळखायचा, क्लॉकवाईज आहे पॅटर्न की अँटी क्लॉकवाईज आहे, या पद्धतीचे प्रश्न हे आवडते आहेत IBPSमध्ये. तर पुन्हा एकदा टॉपिक ओव्हरलोक करून घेऊ. जसं सिटिंग अरेंजमेंट असेल, बैठक व्यवस्था सांगितली, पझल्स असतील, डाटा सफिशियन्सीमध्ये तुम्हाला काय असेल तर बघा, डाटा सफिशियन्सीमध्ये कुठली तरी माहिती दिली असेल, खास करून जर आपण बघितलं जनगणना असेल या पद्धतीची माहिती असेल किंवा पंचवार्षिक योजना असतील ज्या तुमच्या विषयाशी पण संबंधित असतील किंवा इतरही गोष्टीशी, किंवा आता नुकताच कोविड संपलेला आहे त्यासंबंधीचा कुठलाही एक पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्या पॅरेग्राफमध्ये काही माहिती असेल, ती माहिती तुम्हाला वाचावी लागेल, थोडासा शॉर्टमध्ये असेल, डाटा सफिशियन्सीमध्ये डायग्राम
वाईज असेल, चार्ट वाईज असेल, या पद्धतीनं ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली असेल आणि त्यावरून तुम्हाला प्रश्नोत्तरही काढायचे असेल. कोडिंग डिकोडिंग हा पुन्हा एक आवडीचा टॉपिक IBPSचा असेल. कोडिंग डिकोडिंग कशा पद्धतीने करायचं ते आपण बघू शकतो. नंतर डिस्टन्स आणि डायरेक्शनचा एक सोपी पॅटर्न जो आपल्या नेहमीच्या ओळखीचा आहे की A पॉईंटवरून ऋषिकेश निघाला आहे, नंतर डावीकडे 10 मीटर वळला, नंतर उजवीकडे 5 मीटर वळला. तर या प्रकारचे प्रश्न हे डिस्टन्स डायरेक्शनमध्ये असेल. इनइक्वॅलिटीमध्ये तुम्हाला जनरली साईन्स ह्या दिलेल्या असतील. साईन म्हणजे ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, इक्वल टू, या प्रकारचे प्रश्न इनइक्वॅलिटीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात. इनपुट आउटपुट ही जी चेन आहे त्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये IBPS थ्रू येण्याची शक्यता जास्त असू शकते. इनपुट आउटपुटमध्ये तुम्हाला माहीत आहे एक प्रकारची नंबरिंग सिरीज असेल. पहिल्या स्टेपला काय असेल, दुसऱ्या पायरीवरती काय असेल, तिसऱ्या पायरीवरती काय असेल आणि त्यानुसार तुम्हाला 5वी किंवा 6वी पायरी ही विचारलेली जाऊ शकते. तर हे इनपुट आउटपुटचं मशीन लर्निंग ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं असेल. ब्लड रिलेशन झालं आहे, नातेसंबंध. सिलॉलिजम हा पुन्हा एक आवडीचा टॉपिक असेल IBPS अंतर्गत, ज्यामध्ये तुम्ही सिलॉलिजममध्ये व्हेन डायग्रामच्या दृष्टीने म्हणा किंवा तर्कच्या दृष्टीने म्हणा ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवावे लागतील. अल्फान्यूमेरिक सिरीज हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक असेल. बघा, अल्फान्यूमेरिक सिरीज, सेटिंग अरेंजमेंट आणि सिरीज ह्या 3 टॉपिक्स तुम्ही चांगल्या पद्धतीनं नक्की करून घ्याल. सोबतच डाटा सफिशियन्सी असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, या पद्धतीचे प्रश्न हे तुम्हाला या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं असेल. इनपुट आउटपुट असेल हेही करावं लागेल. डाटा सफिशियन्सी हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण, तुम्हाला डाव्या हातावरची अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील. आणि उरलेली जे प्रश्न आहेत ना, व्हेन डायग्राम असेल, क्लॉक अँड कॅलेंडर म्हणजे घड्याळ आणि कॅलेंडर आपण बघतो. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असतील. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला जनरली त्याच्यावर तर्क लावावे लागतात, तार्किक दृष्ट्या ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघावे लागतील. आणि नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे डायग्राम्स वगैरे. तर या टॉपिक्सवरती तुम्हाला एक प्रश्न त्या ठिकाणी आलेला असेल, परंतु इकडचे जे प्रश्न आहेत कोडिंग डिकोडिंग असेल किंवा डायरेक्शन डिस्टन्स असेल तर 2 किंवा 3 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारल्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात आहे येणाऱ्या जिल्हा परिषद भरतीमध्ये. आता याची काठिण्य पातळी काय असेल तर तुम्ही कुठल्या पदाला अर्ज भरताय त्याच्यावरती याची काठिण्य पातळी त्या ठिकाणी अवलंबून असेल. जर तुमचा आरोग्यसेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल ज्याला 10वीची परीक्षा पात्रता पास लागेल तर निश्चितच त्या ठिकाणी तुमची काठिण्य पातळी थोडीशी कमी असेल. परंतु हां, जर तुम्ही वित्त लेखा अधिकारी असेल किंवा स्टॅटिस्टिक ऑफिसर असेल या ठिकाणी भरत असाल तर त्या ठिकाणी पदवीच्या काठिण्य पातळीची तुम्हाला त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी किंवा रिझनिंगची ही तयारी करून ठेवावं लागेल. त्यामुळे शक्यता आहे डाटा सफिशियन्सी, सेटिंग अरेंजमेंट, पझल्सवरती तुमचे प्रश्न हे टफ असतील आणि सोबतच व्हेन डायग्राम असेल किंवा अल्फान्यूमेरिक सिरीज असेल याच्यावरती तुमचे प्रश्न हे टफ असतील. याची जी टफनेस असेल ती बऱ्यापैकी असेल. त्यामुळे चांगली तयारी हे तुमची असणं या टॉपिक्सकरता अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला असं वाटतं की यावेळेस निदान आपली जिल्हा परिषद ही परीक्षा पास व्हावी. आता पुढचा जो बघा अंकगणित किंवा मॅथमॅटिक्स हा टॉपिक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सोबत जर मी बोलत असतो, आमची बॅच चालते, त्या बॅचमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न हा मॅथमॅटिक्सवर जनरली राहिलेला असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा रेशो प्रॉपोर्शन असेल, पार्टनरशिप असेल, इक्वेशन्स असतील, प्रॉफिट अँड लॉस असेल, टाईम अँड वर्क किंवा इंटरेस्ट हे प्रश्न करायचेच नसतात. त्यांना या गोष्टींचा कुठला कंटाळा येतो हे मलाही आतापर्यंत कळलेलं नाही आहे. परंतु मित्रांनो, आता अंकगणित जर IBPS घेत असेल तर निश्चितच तिथं त्या ठिकाणी तुमचा पोर्शन हा कमी असेल, कारण की TCSपेक्षा IBPS मॅथमॅटिक्सला थोडं कमी वेटेज देतं. कमी वेटेज देतं इन द सेन्स आपण असं म्हणू की मॅथमॅटिक्सचे बरेचसे प्रश्न हे अंकगणितमधले रिझनिंगमध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतील. जसं आपण या ठिकाणी बघितलं आहे डाटा सफिशियन्सी हा एक टॉपिक तुम्ही या ठिकाणी बघताय. ठीक आहे. पुन्हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता असाच एक टॉपिक असतं सिरीजमधला. ठीक आहे. सिरीज झालं तुमचं किंवा डाटा सफिशियन्सी झालं, हे दोन्ही टॉपिक तुम्ही मॅथमॅटिक्सशी रिलेट सहज करू शकता, कारण की याच्यात नंबरिंग गेम चालतो. नंबर्स गेम म्हणतात याला. डाटा सफिशियन्सी असेल किंवा सिरीज असेल, नंबर गेममध्ये कुठं ना कुठं तुम्ही अंकगणिताशी जोडले जाता. म्हणजे डाटा सफिशियन्सीमध्ये जर तुम्हाला मार्क्स हवे असतील, पुन्हा एकदा रिपीट करतो, डाटा सफिशियन्सीमध्ये जर तुम्हाला मार्क्स हवे असतील तर तुमचं मॅथमॅटिक्समधलं रेशो प्रॉपोर्शन, इंटरेस्ट, पार्टनरशिप, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस हे 4 टॉपिक तुमचे क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता अंकगणितमध्ये बॉड मास जो IBPSचा बेस्ट किंवा फेवरेट पॅटर्न आहे, बॉड मास आहे, ज्याला कंच भागूचे आपण या पद्धतीने म्हणतो. याच्यावरती निदान 2 ते 3 प्रश्न तुम्ही ठरलेले असतील एवढं गृहीत धरा. 7 ते 8 किंवा 10 मार्कांचं जर मॅथमॅटिक्स तुमचं ठरलेलं असेल IBPSमध्ये, आणि मॅक्झिमम 10 मार्कांच्या वर IBPS मॅथमॅटिक्स विचारणार नाही एवढी श्युरिटी तुमच्याकडे असू द्या. म्हणजे 25 पैकी 15 प्रश्न असतील तुमचे रिझनिंगमध्ये, 10 असतील मॅथमॅटिक्समधले, असं आपण एक जनरल क्लासिफिकेशन या ठिकाणी नक्की करू शकतो. तर त्या 10मध्ये 2 ते 3 प्रश्न हे तुमचे बॉडमासवरती असतील. नंतर बघा 2 प्रश्न तुमचे नंबर सिस्टमवरती असतील. म्हणजे 10 पैकी जर 5 मार्क तुमचे म्हणायचे झाले तर बॉडमास आणि नंबर सिस्टम हे 2 टॉपिक्स तुमचे त्या ठिकाणी कव्हर करणार आहेत बघा अंकगणितमध्ये. आणि नंतरचे जे उरलेले 5 प्रश्न असतील तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला DI आहे, पर्सेंटेज आहे,
प्रॉफिट लॉस असेल, म्हणजे पर्सेंटेज म्हणजे आपण ज्याला टक्केवारी म्हणू शकतो. प्रॉफिट लॉस म्हणजे नफा तोटा असेल. एज आणि ॲव्हरेज, वय आणि सरासरी म्हणू शकतो. रेशो प्रोपोर्शन ज्याला तुम्ही म्हणता गुणोत्तर प्रमाण असेल. पार्टनरशिप म्हणजे भागीदारी. मिक्सचर आणि एलिगेशन म्हणजे मिश्रण असेल. तर या पद्धतीचे प्रश्न असतील. सोबत टाईम म्हणजे वेळ, स्पीड म्हणजे तुमचा वेग आणि डिस्टन्स म्हणजे वेग आणि अंतर याच्यातलं तुम्हाला प्रोपोर्शन रेशो काढायचे असतील. टाईम अँड वर्क असेल, वेळ आणि काळ असेल. आणि इंटरेस्ट म्हणजे सिंपल इंटरेस्ट असेल. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या पद्धतीचा. तर बघा हे 3-4 टॉपिक तुम्ही एक दुसऱ्याशी क्लब करू शकता. जसं पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस असेल तर सामान्य इंटरेस्ट जनरल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट हे टॉपिक तुमचे सोबत होऊ शकतात. पर्सेंटेज आणि DI हे 2 टॉपिक तुम्ही सोबत करू शकता. बघा या ठिकाणी रेशो प्रॉपोर्शन असेल, पार्टनरशिप असेल, मिक्सचर अँड एलिगेशन असेल, टाईम, स्पीड अँड डिस्टन्स आणि टाईम अँड वर्क हे 4-5 टॉपिक जे आहेत रेशो प्रॉपोर्शनपासून तर टाईम अँड वर्कपर्यंतचे तर हे 4 टॉपिक सिमिलर वेनी चालतात. म्हणजे तुम्हाला काय त्या ठिकाणी रेशो प्रॉपोर्शन्स पद्धत दिलेली असते. इतक्या वेळात इतक्या ठिकाणी बस पोचते तर तितक्या वेळात कुठं पोहोचेल, किंवा बोट असेल नदीच्या पात्रात अशी धावत असेल तर इतक्या वेळेत किती अंतर कापेल या पद्धतीचं. ट्रेन असेल, ट्रेनचं स्पीड काय असेल. 5 मजूर काम करत आहेत, 1 तासात इतकं काम होते तर 10 मजूर 2 तासात किती काम करते. तर जनरली काय सेन्स येतो या 4ही टॉपिकवरनं. रेशो प्रॉपोर्शन्स असेल, पार्टनरशिप असेल, टाईम, स्पीड अँड डिस्टन्स असेल, टाईम अँड वर्क असेल तर जनरली तुम्हाला रेशो प्रॉपोर्शनच्या अंतर्गतच हे सगळेच्या सगळे टॉपिक त्या ठिकाणी होतील. निश्चितच हे सगळे टॉपिक आपण जे आहे ते फॉर्म्युल्यानुसार बघणार आहोत. हे सगळे टॉपिक पुन्हा एकदा सांगतो, पिंट्या लक्ष दे, हे सगळं टॉपिक आपण फॉर्म्युल्यानुसार बघणार आहोत. परंतु बघा एक माझं मत वैयक्तिक असं ठरतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करताना तुम्हाला फॉर्म्युले लक्षात असणं तेवढंच गरजेचं आहे, परंतु त्याचसोबत तुम्हाला काही ट्रिक्स असणंही गरजेचं आहे, ज्यामुळे ते तुम्ही स्पीडली त्या ठिकाणी तुम्हाला हे इथं उत्तर देता येईल. बघा नंतरचा टॉपिक आहे सामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेज आपण ज्याला म्हणू शकतो. आणि या टॉपिकवरती तुम्ही तुमचा जो टाईम आहे तो टाईमचा स्पीड आहे तो त्या ठिकाणी तुम्ही कवर करण्याचा प्रयत्न हा नक्की करायला हवा. बघा या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न असतील 200 गुणांकरता आणि 1 तास 20 मिनटं तुम्हाला दिलेले असतील. असा आतापर्यंतचा शेड्यूल आहे. म्हणजे 100 प्रश्नाकरता 1 तास 20 मिनटं असतील. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला जनरली 1 मिनिट असं तुम्ही म्हणू शकता किंवा 1.25 मिनिट म्हणू शकता. म्हणजे 60 ते 65 सेकंड म्हणू शकता. परंतु मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये तुमचा टाईम जाणार आहे एवढं निश्चित आहे. आणि सोबतच त्यामध्ये तुम्हाला काही टेक्निकलसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा 2 पद्धतीच्या पोस्ट आहेत यामध्ये आपण बघितलं आहे. तर टेक्निकलमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला टेक्निकल नॉलेजवरती सुद्धा 40 मार्काचे प्रश्न हे त्या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. मग त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सामान्य आपण अंकगणित आणि रिझनिंग म्हणू ते 15 मार्काचं असेल. ठीक आहे. आणि सामान्य ज्ञानी त्या ठिकाणी तुम्हाला 15 मार्काचं असेल. ठीक आहे. तर हे प्रश्नाचं जरी अंतर कमी झालं तर तुम्हाला मग तिकडे टेक्निकल नॉलेज लिहावं लागेल. आणि जर तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये तुमचा फॉर्म असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला 60 सेकंडच्या वर वेळ मिळणार आहे. परंतु त्या ठिकाणी क्वांटिटी जी आहे ती या प्रश्नांची जास्त असेल आणि सोबतच टफनेससुद्धा जास्त असेल. आता सामान्य ज्ञान हा तुमचा टाईम सेविंग टॉपिक ज्याला मी असं म्हणतो. आणि माझा हा जो वेळ आहे सामान्य ज्ञानमध्ये कुठलीही एक्झाम ज्यावेळेस मी देत होतो तर त्यावेळेस याच टॉपिकमध्ये माझा हा वेळ कवर होत होता. आणि बऱ्याच जणांचा जो विद्यार्थ्यांचा आमचा अनुभव आहे तोसुद्धा हाच आहे. कारण की सामान्य ज्ञानमध्ये काय होतं माहीत आहे का, तुम्हाला जर इतिहास माहीत असेल तर माहीत असेल तो उद्या घडणार नाही आहे, तो अगोदर घडलेला आहे. त्यामुळे तुमचं असं वेगळं आपलं डोकं त्या ठिकाणी लागत नाही. म्हणजे काय ते आजच्या घडीला जर प्रधानमंत्री कोण, तर तुम्हाला सरळ उत्तर माहीत आहे की नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत आणि परीक्षा होईपर्यंत निदान तरी शक्यता नाही. हो, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बदलत राहतात, हा भाग वेगळा आहे. परंतु मोठामोठी जर विचार केला तर तो त्या ठिकाणी बदलणार नाही. जशी नर्मदा नदी कुठून उगम पावते, गोदावरी नदी कुठून उगम पावते. ठीक आहे. तर या पद्धतीचा टाईम तुमचा त्या ठिकाणी वाचणार आहे, कारण की तुमचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणार आहे किंवा माहीत नसणार आहे. ठीक आहे. तर इतिहासामध्ये तुमचं काय असेल तर बघा प्राचीन इतिहास तुम्हाला विचारला जाऊ शकेल, मध्ययुगीन असेल आणि आधुनिक इतिहास असेल. बघा आधुनिक इतिहासाचा त्यांनी व्याप्ती जी आहे ती आता वाढवलेली आहे. त्यामुळे आधुनिक इतिहासावर तुमचा फोकस हा असणं गरजेचं आहे. आणि आधुनिक इतिहास हा अतिशय झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे भारताचे परराष्ट्र संबंधसुद्धा बऱ्याच ठिकाणी सुधारत आहेत. तर त्या दृष्टीनं तुम्हाला त्या ठिकाणी हा लक्षपूर्वक भाग द्यावा लागेल. तुम्ही आधुनिक इतिहासाला सामान्य किंवा चालू घडामोडी या टॉपिकशी जर लिंक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. कारण की चालू घडामोडीमध्ये जसं तुम्ही बघता प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींचा तुम्हाला त्या ठिकाणी हा अभ्यास एक घ्यावा लागतो, एक आढावा घ्यावा लागतो. जनरली 6 महिने 8 महिने या पद्धतीचा असतो. आणि आधुनिक इतिहासाचा जो ट्रेंड असेल तोही त्याच पद्धतीचा तुम्हाला कुठंतरी कनेक्ट झालेला हा निश्चित असेल. नंतर भूगोल बघा, भूगोल तुम्हाला महाराष्ट्राचा, भारत आणि जगाचा भूगोल त्या ठिकाणी विचारात नक्कीच येईल. नंतर बघा नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र, राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र यामध्ये ग्राम प्रशासन याच्यावरती तुमचा फोकस झालेला असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सध्या तलाठी भरती दिलेली असेल
त्यांना हा टॉपिक चांगल्या पद्धतीने माहीत असायलाच पाहिजे आणि माहीत असेलच याबद्दल शाश्वती नाही, तर अशा विद्यार्थ्यांचा हा टॉपिक इथे कव्हर असेल. सोबत राज्य प्रशासन व घटनेचा प्राथमिक अंदाज. आता घटनेचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी असं म्हणू शकतो आपण की ज्या तुमच्या घटनेच्या कलमा आहेत, बेसिक कलमा आहेत तुमच्या, तर त्या तुमच्या त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अर्थशास्त्रामध्ये काय असेल तर बघा, प्राथमिक माहिती अर्थशास्त्राची असेल, खास करून पंचवार्षिक योजनेवरती हा भर अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी दिलेला असेल. अर्थशास्त्राचे आपण 2-3 लेक्चर्स आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती नक्की घेऊ, डिटेल्समध्ये घेऊ. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला असतील, मागणी पुरवठ्याचा संकेत काय असेल, पंचवार्षिक योजना काय असतात, कशा पद्धतीनं काम करतात, किंवा आजच्या रूपात पंचवार्षिक योजनेचं महत्त्व बदललेलं आहे, पंचवार्षिक योजनेचं नावसुद्धा बदललेलं आहे. ठीक आहे, तर त्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, नंतर बघा आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये काय असेल बघा, आरोग्यशास्त्र असेल, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. बऱ्याच विद्यार्थ्यांना हाच जो टॉपिक आहे सामान्य विज्ञानामधला हा अतिशय किचकट जातो. तर मित्रांनो, ज्या बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला अशी सल्ला देईल की करायचं तर सगळंच आहे. ठीक आहे, जर पोस्ट हवी असेल तर निश्चितच कट ऑफ हा हाय लागू शकतो आणि हाय कट ऑफ लागेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी मिळवणं किंवा अभ्यासणं गरजेचं आहे. परंतु तरीसुद्धा जर ज्यांना विज्ञान किंवा सायन्स जो असेल तो टॉपिक थोडासा अवघड जात असेल तर त्यांनी यामधलं जीवशास्त्र हा टॉपिक त्या दृष्टीने तुलनेने सोपा आहे, आरोग्यशास्त्र हा टॉपिक त्या दृष्टीनं सोपा आहे. कारण की थोड्याशा याच्यातल्या ज्या आपल्या दैनंदिन चलनातल्या गोष्टी आपण या ठिकाणी म्हणू शकतो, जसं हेपॅटायटिस बीचं काय लक्षण असेल, ठीक आहे, लिव्हरसाठी कुठले औषध असेल, ठीक आहे, प्लेग म्हणजे काय, तर ह्या जनरल गोष्टी आपल्या वाचून कानात पडून एका दृष्टीनं आपली त्या ठिकाणी तयारी ही झालेली असते. या ठिकाणी तुम्हाला बघा थोडंसं चालू घडामोडीचाही एक अंदाज घ्यावा लागेल सामान्य विज्ञान अभ्यासताना. बघा, आता कोरोना आलेला आहे तर कोरोनाचे तुम्हाला फंक्शन्स त्या ठिकाणी काय असेल, कुठला जीवाणू होता, ठीक आहे, त्या जीवाणूचं स्ट्रक्चर वगैरे काय असेल, तर या गोष्टी जर तुम्ही थोड्याशा अभ्यासला, या अँगलने जर तुम्ही सामान्य विज्ञानाचा जर अभ्यास केला तर तुमचं हा टॉपिकही तुम्हाला थोडीशी मदत करेलच. आता सर्वात किचकट टॉपिक राहतो सामान्य विज्ञानामधला तो असेल चालू घडामोडी. कारण की चालू घडामोडीमध्ये काय वाचायचं आणि काय सोडायचं हा यक्ष प्रश्न सगळ्यांपुढे असतो. ठीक आहे, जर तुम्ही डेली अपडेट नसाल तर हा टॉपिक तुमचा बोंबललेलाच असेल, एवढंही लक्षात ठेवा. परंतु जर तुम्ही रोज पेपर वाचत असाल आणि तुम्हाला जर पेपर वाचायची आवड असेल तर तुम्ही निश्चितच या पद्धतीच्या प्रश्नांना जे नक्कीच फेस करू शकाल. चालू घडामोडीबद्दल आपणही काही जनरल व्हिडिओज या ठिकाणी लेंदी व्हिडिओ थोडे होण्याची शक्यता, म्हणजे 5 मिनिट 10 मिनिट या पद्धतीचे व्हिडिओ आपण टाकूया. जसं ते संवादाच्या स्वरूपात असू शकतात किंवा पॉडकास्टच्या स्वरूपात असू शकतात, परंतु त्यामधून तुम्हाला निश्चितच एक चांगली तयारी होऊ शकेल. हीच परीक्षा नाही तर येणाऱ्या पुढच्या परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीची तयारी या व्हिडिओजमधून निश्चितच होईल याची मी खात्री तुम्हाला देतो. तरीसुद्धा चालू घडामोडीमध्ये तुम्हाला प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षपूर्वक ह्या ठेवाव्या लागतील. खास करून राजकारण जे असेल, आता इतरमध्ये आपण टाकलेलं आहे त्याला की इतरमध्ये तुम्हाला क्रीडा बघावं लागेल, म्हणजे क्रीडा पुरस्कार वगैरे काय असतील, पुरस्कार कसे असतील, कोणती स्पर्धा कोणी जिंकली आहे, ठीक आहे, पर्यावरणासंबंधी नवीन अमेंडमेंट्स काय आलेले आहेत, ठीक आहे, तर या पद्धतीचं तुम्हाला बघावं लागेल. राजकारणामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीसोबत जर तुम्ही राजकारण जोडून बघितलं तर तुम्हाला सोपं जाऊ शकेल. कारण की नुकतेच आपले जे मुख्यमंत्री असतात, अर्थमंत्री असतात, परराष्ट्रमंत्री असतात, प्रधानमंत्री असतात, ही विविध दौरे करत असतात आणि या दौऱ्यांमधनं राजकारणसुद्धा साध्य होतं. आणि ह्या टॉपिक तुम्ही चालू घडामोडी आणि राजकारण हा एकत्र जर जोडला तर तुम्हाला या ठिकाणी सोपं जाईल. सरकारी योजनेसोबत तुम्ही पंचवार्षिक योजना जोडून बघा, तुम्हाला हाही टॉपिक त्या ठिकाणी सोपा जाईल. कारण की जनरली सरकारी योजना ह्या पंचवार्षिक योजना किंवा नियोजन आयोग आपण ज्याला म्हणू शकतो, प्लॅनिंग कमिशन, ठीक आहे, त्या दृष्टीनं ह्या लिंक असतात गोष्टी. ह्या गोष्टी जर तुम्ही क्लब करून अभ्यासाचा प्रयत्न कराल तर तुम्हाला हाही टॉपिक या ठिकाणी सोपा जाईल. आणि नंतर बघा इंटरनेट, कारण की आता सगळ्या गोष्टी ह्या इंटरनेटवरती अवलंबून आलेल्या आहेत. भारतात सुद्धा इंटरनेटमध्ये अतिशय अमूलाग्र चेंजेस हे होत आहेत, तोही विषय तुम्ही अभ्यासा. आणि आता जर लेटेस्ट असेल चंद्रयान यासारख्या गोष्टी असतील तर ह्याही तुम्ही त्या ठिकाणी सामान्य ज्ञान किंवा GK अभ्यासण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्की करा. तर सामान्यतः हा सिलेबस आपण या ठिकाणी बघू शकतो. बुद्धिमत्ता चाचणी असेल, अंकगणित असेल आणि सामान्य ज्ञान असेल. आता बघूया या दृष्टीने आपण कशा पद्धतीने पुढे जातो आणि तुमचा कसा प्रतिसाद हा आम्हाला मिळतोय, त्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. तरीसुद्धा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की एकदा तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. तुमच्या कमेंटनुसारच आम्ही त्या पद्धतीनं हे व्हिडिओज प्लॅन करण्याचा या ठिकाणी नक्की प्रयत्न करू. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.